ड्रिप इरिगेशनमध्ये जे थेंब थेंब पाणी पडतं ना, ते ड्रिपरमुळे पडतं आणि ड्रिपरमध्ये जर घाण अटकली तर ते पाणी पडणं बंद होतं. त्याच्यामुळे तुमची ठिबक सामान्य भाषेत तुम्ही म्हणतात ब्लॉक झाली, चोकअप झाली, तर मग ते वेगळा विषय होतो. ठीक आहे. मग आता बिना फिल्टरची ड्रीप तर येणारच नाही बिना फिल्टरची, पण तुम्ही जी प्रीपंच पेप्सी येते ती वापरू शकतात. तर त्या पेप्सीमध्ये काय असतं की ड्रिपर नसतं, त्याच्यामुळे त्यातनं थेंब थेंब पाणी नाही पडत तर चिरकांडी उडते. आणि ही जी पेप्सी आहे ही 4-5 हजारात 1 एकराचा खर्च येतो. त्यात पण जे महत्त्वाचे पैसे असतात ते फक्त पाईपाचे असतात. तर ह्या ठिबकला तुम्ही फिल्टर नाही लावलं तरी चालते, कारण याला ड्रिपरच नाही आहे. चोकअप झालं तर ते छिद्र मोकळं करता येतं किंवा बाजूला नवीन छिद्र पाडता येतं. जर तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल. आणि तुम्हाला जर ही प्रीपंच पेप्सी वगैरे विकत घ्यायची असेल तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 ह्या नंबरवर उपलब्ध असतात, त्यांना तुम्ही कॉल करू शकतात.